नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली अतिशय पौष्टिक अशी पालकपुरीची रेसिपी. लहान मुलेही अगदी आवडीने खातील अशी पालकपुरी आज आपण बनवणार आहोत. जरी तळलेली असली तरीही अजिबात तेल तिच्यामध्ये न राहता अतिशय खमंग आणि टेस्टी पालकपुरी कशी बनवायची याची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. पालकपुरी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे एक जुडी पालकाची. ही पालक चांगली निवडून घेतलेली आहे आणि निवडून घेतल्यानंतर तिला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्याच्यावर माती असते, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने मी चांगली धुवून घेतली आणि आता हिला आपण 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायची आहे. आपला पालक हा स्मूथ करून घ्यायचा आहे. त्यातला फक्त कच्चेपणा घालवायचा आहे, जास्त गाळ शिजवायची नाही आपल्याला. त्यासाठी मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. जास्त पाणी आपल्याला ओतायचं नाही आहे. पालकाच्या भाजीत ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे मग ते शिजायला लागल्यावर जास्त पाणी होतं. झाकण ठेवून असे 2 ते 3 मिनटं ही मी अशी वाफवून घेतलेली आहे. जास्त वाफवायची नाही आहे. पालकाला आपला चांगला हिरवागार कलर आलेला आहे, इथपर्यंतच पालक वाफवून घ्यायची आहे. तुम्ही जर जास्त वाफवला तर त्याचा कलरही कमी होईल आणि पालक गाळ झाल्यानंतर मग टेस्टी लागणार नाही आहे. एका चाळणीमध्ये आपण ही पालक काढून घ्यायची आणि पाणी बाजूला काढून घ्यायचे. ते पाणी नंतर आपल्याला पुरीमध्येच वापरायचं आहे मिश्रणात. हे अशा प्रकारे मी पाणी बाजूला काढून घेतले. त्याच्यामध्ये आपले सगळे पालकाचे जीवनसत्व उतरलेलं असतं, त्यामुळे पाणी फेकून द्यायचं नाही आपल्याला. पालक पूर्ण गार झाल्यानंतर आपण तो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आणि फाईन अशी प्युरी करायची आहे. त्या मिक्सरमध्ये घालतानाच आपल्याला हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि धनेपूड घालायची आहे, जेणेकरून मिरचीही त्यातच बारीक होईल. अशा प्रकारे मी सगळं मिक्सरमध्ये साहित्य टाकून घेतलं आणि आता पाणी न टाकताच आपल्याला हे वाटण वाटायचे. आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकही घालायचे. मी रेडीमेड पेस्ट घातले. तुम्ही लसणाच्या पाकळ्या आणि इंचभर आलं घातलं तरी चालेल. हे पाणी न टाकता आपण असं एकदा मिक्सरमधून फिरून घेतले आणि जे पालकाचं पाणी आपलं शिजलेलं होतं ते थोडं थोडं टाकून आपण थोडीशी पातळ अशी प्युरी तयार करून घ्यायची. आपली मिरची, जिरे सगळं यामध्ये बारीक झालेले. वेगळं वाटण न करता यामध्येच टाकलं तरी तुमची मिरची आणि हे बारीक होती आहे. अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलं. तर पुरीसाठी जे आपलं साहित्य लागते ते घेऊया. मेन आपल्या पुरीसाठी लागते ते म्हणजे कणिक. आपलं गव्हाचं पीठ चपातीसाठी वापरतो ती. आणि 2 सिक्रेट वस्तू आहेत, त्या म्हणजे पुरी खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी मी घेतलेला आहे रवा आणि बेसन. पुरीसाठी लागणारे थोडे तीळ, जिरे आणि चवीपुरतं मीठ आणि आपण केलेली पालक प्युरी आणि मळून घेण्यासाठी थोडंसं पाणी. लागलं तर वापरायचं, नाही लागलं तर नाही वापरलं तरी चालेल. आता कणकेमध्ये आपण हे सगळे साहित्य मिक्स करून घेऊया. पालकपुरी आपली खमंग होण्यासाठी मी हे बेसन पीठ टाकले 3 चमचे. आपल्या खमंगपणा यावं, पुरीला मऊ पडू नये आणि तिथे टेस्टी लागावी आणि कुरकुरीत राहावी म्हणून हा गरा टाकलेला आहे मी 3 चमचे. हे महत्त्वाचे साहित्य आहे. तुम्ही बेसन आणि गरा नक्की टाकून बघा. पुरी खरंच खूप खमंग आणि कुरकुरीत राहते. तीळ हे तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत. तिळाने टेस्ट खूप छान येते आणि ओवा थोडासा हाताने असा स्मॅश करून टाकायचा आहे, म्हणजे ओव्याचा स्मेल त्यामध्ये येते. आणि चवीपुरतं मीठ. आपलं पीठ जेवढ्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. हे पहा, मी प्युरीच्या प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपली 1 वाटी एवढी प्युरी आहे. मी त्यासाठी 2.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. लागलं तर पुन्हा घ्यायचं. अशा प्रकारे सगळी प्युरी मी टाकून घेतलेली आहे आणि जे आपलं पाणी होतं उरलेलं त्यामध्येच ही प्युरी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मळून घ्यायचे. आपल्या गव्हाच्या पिठाचा हे पुऱ्या आहेत. कणकेपेक्षा
जरा जास्त घट्ट मळायचे, पातळ करायचं नाही आणि 10 मिनटं झाकून ठेवायचे. 10 मिनटानंतर बघा हे आपलं पीठ असं छानसं मुरलेलं आहे. आता आपण याच्या छोट्या छोट्या गोल करून घ्यायचे पुरीच्या साईजमध्ये. तुम्हाला लहान मोठी ज्या प्रमाणात पुरी हवी असेल त्या प्रमाणामध्ये गोल करून घ्यायचे. मी तुम्हाला एक दाखवते आणि असे सगळे एवढ्या पिठाचे गोल करून घेते. हे पहा एवढे माझे गोळे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे मी पुऱ्यांचे छोटे छोटे गोल तयार केलेत आणि आता आपण एक एक पुरी लाटून घेऊया. त्यासाठी मी थोडं गव्हाचं पिठात त्याला डीप करून घेते आणि पुरी लाटून घेते, म्हणजे चिकटणार नाही आपली पुरी. अशा प्रकारे मी पुरी लाटून घेते. हे पहा जास्त जाडी नाही आणि पातळही नाही लाटायची. तुम्ही जर जास्त पातळ लाटली तर ती फुगणार नाही आणि कडक होईल. अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या आता लाटून घेते. अगोदर सगळ्या पुऱ्या मी लाटून घेते आणि मग तळायच्या, किंवा तुम्हाला हव्या असेल तर थोड्या थोड्या लाटात तळा. तेल गरम करायला ठेवले. पुऱ्या लाटत असतानाच एकीकडे तेल गरम करायला ठेवायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या लाटून होईपर्यंत तेल चांगलं गरम होतं आणि आपल्याला पुऱ्या लगेच तळायला येतात. हे पहा अशा प्रकारे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपण एक एक सगळे पुरे तळून घेऊया. छान अशी टम्म माझी पुरी फुगलेली आहे. अशी टम्म फुगलेली पुरी गार झाल्यानंतर खरंच खूप कुरकुरीत बनते, छान ही टेस्टीला लागते. अशा प्रकारे दोन्ही साईडने पुरी चांगली तळून घ्यायची आहे. बाप तुम्ही बघू शकता कलरही छान आला आहे आणि फुगलेली आहे. तळलेली असली तरी त्याच्यामध्ये तेल नाही आहे. तुम्हालाही ही पुरी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा, मुले आवडीने खातील. जर आपली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. रोज असेच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.